हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या न्यू चॅप्टरला, दॅट इज हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि या चॅप्टरला सुरुवात करण्या अगोदर आपण 9th स्टँडर्ड मधल्या इलेक्ट्रिक करंट मीन्स इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर बद्दल थोडं डिटेलमध्ये बघू. म्हणजे आता इलेक्ट्रिक करंट काय असतो, त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याचं एसआय युनिट काय आहे, तर ह्या गोष्टी आपण थोडं डिस्कस करू. त्यानंतर आपण आपल्या या चॅप्टरला सुरुवात करू. तर स्टुडंट, सर्वात अगोदर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन काय ते बघून घेऊ. बघा, आता इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन आपण सिम्पली एका फॉर्म्युलाने शो करू शकतो, जसं की आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. याचा अर्थ काय होतो, याच्यामध्ये आय म्हणजे काय आहे, इथे मी लिहून देतो तुम्हाला. आय मीन्स करंट, आय म्हणजे करंट. क्यू मीन्स चार्ज, क्यू मीन्स चार्ज. टी मीन्स टाइम, हे आपल्या सर्वांना माहित आहे. सो सिम्पली इथे आपण म्हणू शकतो फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम, इट इज कॉल्ड ॲज करंट. सिंपल आहे करंटची डेफिनेशन. इथे मी लिहून देतो तुम्हाला इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट ही इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन आहे. फ्लोइंग ऑफ चार्ज, फ्लोइंग ऑफ चार्ज पर unit time is called as current. ठीक आहे, ही करंटची डेफिनेशन आहे. सिम्पली या फॉर्म्युलाने लक्षात राहते. फ्लोइंग ऑफ चार्ज पर युनिट टाइम, इट इज कॉल्ड एज करंट. आणि करंटचं एसआय युनिट काय, तर ते इथे लिहून घेऊ. एसआय युनिट ऑफ करंट इज एम्पियर. हे एसआय युनिट आहे एम्पियर. म्हणजे जसं आपण मास किलोग्राम मध्ये मोजतो, लेंथ सेंटीमीटर मीटर मध्ये मोजतो, तशाच प्रकारे करंट जो आहे तो एम्पियर मध्ये मोजतात. म्हणजे 1 एम्पियरचा करंट, 0.2 एम्पियरचा करंट, असं आपण याला मोजत असतो. आता हे तुमच्या लक्षात आलं करंट काय असतो. तर सिम्पली आता हे फ्लोइंग ऑफ चार्ज, चार्ज म्हणजे काय याला एकदा बघून घेऊ. चार्ज आर ऑफ टू टाइप. चार्ज चार्ज हे दोन प्रकारचे असतात. एक असतो पॉझिटिव्ह चार्ज, त्याला आपण म्हणतो प्रोटॉन. ठीक आहे. निगेटिव्ह चार्ज त्याला काय म्हणतात, राईट. निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन. हे असे दोन प्रकारचे चार्ज असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. मग याच्यामध्ये जो फ्लोइंग ऑफ चार्ज आहे पर युनिट टाइम, इट इज कॉल्ड एज करंट. तर तो फ्लोइंग चार्ज जो आहे तो आहे इलेक्ट्रॉन. म्हणजे याच्यामध्ये जेव्हा एखाद्या कंडक्टरमध्ये, कंडक्टर म्हणजे एसटीचा कंडक्टर नाही, याच्यामध्ये काय असते, कंडक्टर मीन्स अ गुड कंडक्टर, मेटल आहे ना, जसं की आयर्न रॉड आहे, ॲल्युमिनियम आहे. दीज आर द कंडक्टर्स. म्हणजे कंडक्टर म्हणजे जे फ्लोइंग करायचे काम करतात, ज्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात, त्याला ज्यातून चार्जेस फ्लो होतात, त्याला आपण काय म्हणतो, दीज आर द कंडक्टर्स. जे कंडक्ट करायचे काम करतात तर त्याला म्हणतात कंडक्टर. आणि ते कंडक्टर चार्जेस फ्लो करतात पर युनिट टाइम. त्या चार्जला फ्लो होण्यासाठी टाइम लागतो, तर ते मिळून काय बनते, इथे करंट बनते. फॉर एक्झाम्पल इथे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. सपोज करा इथे एक आयर्न रॉड आहे. हा आयर्न रॉड जर आपण इथे घेतला, तर या रॉडला जर आपण हात लावला तर करंट लागतो का. जर असा तुमच्या समोर एक आयर्न रॉड पडलेला आहे आणि तुम्ही त्याला हात लावला तर करंट लागते का त्या रॉडचा, नाही लागत. कारण काय, कारण त्याला वायर जोडलेले नाहीत किंवा कुठून करंटचा सप्लाय होत नाहीये, बॅटरी जोडलेली नाहीये. सो त्याचा काही करंट लागणार नाही. मग या वायरच्या आत काय असते नेमकं, या मेटल वायरच्या आत असतात इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन असतात. आणि हे सर्व इलेक्ट्रॉन्स कसे असतात, याच्यामध्ये फ्री स्टेट मध्ये असतात. म्हणजे यांची काही स्पेसिफिक मोशन नसते किंवा काही नाही, हे रॅन्डम मोशनने मुवमेंट करत असतात हे सर्व इलेक्ट्रॉन. आता हा इलेक्ट्रॉन इकडे जाऊ शकतो, हा याच्यावर आदळू शकतो, हा इकडे जाऊ शकतो. म्हणजे एकमेकावर कोलाइड सुद्धा होऊ शकतात. यांची ही मोशन जी असते याला म्हणतात रॅन्डम मोशन. हे कुठल्याही दिशेनं
मुवमेंट करत असतात. कधी? जेव्हा याच्यामध्ये कोणतीही बॅटरी जोडलेली नाहीये, सर्किट जोडलेलं नाहीये. सो सिम्पली वायर जर पडलेलं असेल तर त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. दीज इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड ॲज अ फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि हे फ्री असल्यामुळे याचा आपल्याला करंट लागत नाही, म्हणून याला म्हणतात फ्री इलेक्ट्रॉन्स ऑर रॅन्डम मोशन इलेक्ट्रॉन्स. आता तेच जर आपण याच्यामध्ये थोडे चेंजेस केले, सपोज करा इथे मी परत सिमिलरली काय करतो, हा जर रॉड घेतो आणि या रॉड मध्ये काय करतो मी, पुन्हा काही इलेक्ट्रॉन्स शो करतो आणि आता याच्यामध्ये आपण थोडे चेंजेस करणार आहोत. जसे की हे जे इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत जे की निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत, याला इलेक्ट्रॉन म्हणतात. मी इथे काढून घेतलेले आहेत. आणि याला जर का मी एक काय करतो, इथून खाली अशी इथं मस्त अशी बॅटरी अटॅच करतो. बघा बॅटरी अशी काढत असतात. त्यानंतर याच्यामध्ये की लावतो म्हणजे स्विच चालू किंवा बंद करण्यासाठी. आणि इथून असा खाली आणतो आणि इथे काय करतो, एक ॲमीटर जोडतो. ॲमीटर म्हणजे जे करंट मेजर करते, करंट मेजर करण्याचा डिव्हाइस असते, त्याला म्हणतात ॲमीटर. तुम्ही इथे डायग्राम बघू शकता. हे आहे ॲमीटरचं चित्र. तुम्ही असं बघितलेलं असेल. हे याच्यावर एक सुई असते जी मुवमेंट करते, निडल जी आपल्याला शो करते किती ॲम्पियरचा करंट आहे. त्या डिव्हाइसला म्हणतात ॲमीटर. आणि करंट ज्याच्यात मोजतो तो आहे ॲम्पियर. ॲम्पियर आणि ॲमीटर दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ॲम्पियर मीन्स युनिट आहे आणि ॲमीटर म्हणजे डिव्हाइस आहे. ठीक आहे, तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यावर सुद्धा आता इथे काय करू आपण, एक ही बॅटरी स्विच आहे, याला आपण के ने डिनोट करतो. ही बॅटरी आहे ई ने डिनोट करतो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये फ्लो होणारा हा करंट आहे. ठीक आहे, तर जेव्हा करंट आपण स्विच ऑन करतो, करंट फ्लो व्हायला लागतो, तर हा आय नावाचा करंट जेव्हा फ्लो होतो तेव्हा हे पूर्ण इलेक्ट्रॉन जे फ्री होते, रॅन्डम मोशन होते, यांची सगळ्यांची मोशन चेंज होऊन एक स्ट्रेट लाईन मोशन बनते आणि हे एका दिशेने फ्लो व्हायला लागतात. आणि ती दिशा म्हणजे कोणती असते, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. म्हणजे हे करंट पूर्ण हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल असा मुवमेंट होतो आणि इलेक्ट्रॉन सर्व एका लाईन मध्ये असे फ्लो व्हायला लागतात. तर तेव्हा या फ्लोईंग ऑफ चार्ज पर युनिट टाइम इट इज कॉल्ड ॲज करंट असं म्हटलं जाते. आणि जर तुम्ही आता या वायरला हात लावला तर आता 100% तुम्हाला याच्यामध्ये करंट बसतो, करंट लागतो. त्यालाच आपण म्हणतो इट इज फ्लोईंग ऑफ इलेक्ट्रिक करंट. आलं लक्षात? आता ही कन्सेप्ट क्लिअर झालं तुमचं. म्हणजे जर साधा वायर जर घेतला तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनची डायरेक्शन ही रॅन्डम मोशन असते आणि याच्यामधली जी मोशन आहे कशी आहे, लिनियर मोशन आहे. हे सर्व मोशन एका लाईनने आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही याला हात लावला तर करंट लागेल. तर दिस इज अवर कम्प्लीट सर्किट अँड दिस इज अ वायर. आलं लक्षात आता काय असतात चार्जेस, इलेक्ट्रिक करंट. आणि हा जो चार्ज असतो तो आपण क्यू ने डिनोट करतो. तर या चार्जचं जे एस आय युनिट असते ते सुद्धा इथे मी सांगून देतो, एस आय युनिट ऑफ चार्ज. तर चार्जचं एस आय युनिट इज कूलम. याला कूलम असं म्हणतात. कूलम हा सी ने सुद्धा डिनोट करतात, कॅपिटल सी ने. म्हणजे आपण याच्यामध्ये जसं मास किलोग्राम मध्ये मेजर करतो, इलेक्ट्रिक करंट हे एम्पियर मध्ये मेजर करतात, तसाच चार्ज जो आहे तो कूलम मध्ये मेजर करतात. मग तो कुठलाही असू द्या, पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो. आता आपला मेन टॉपिक कडे वळूया. नेक्स्ट टॉपिक बघू आपला, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट.